डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये काही ॲडिशन त्याच्यामध्ये झालेलं आहे, कारण की पंडित जवाहरलाल नेहरू हे जेलमध्ये होते. ते त्यांना माहिती नाही, कारण स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचं काही योगदान नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना ते माहिती नसेल. आणि त्यांनी जेव्हा देशातल्या प्रत्येक पॉईंटचा जेलमध्ये सदुपयोग करण्यासाठी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही बद्दलची त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूजींना कळलं की माझे काही मुद्दे त्याच्यामध्ये चुकीचे आले आहेत, त्यांनी 1936मध्ये, त्यांना अजून ते पत्र नसेल त्यांच्याजवळ, तर मी पाठवतो 1936चं पंडित जवाहरलाल नेहरूंचं, ते त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले की ही जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये मी रिसर्च न करता लिहिलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझे ते शब्द वापस घेतो. आणि त्या पद्धतीचं एक पत्र 1936मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते पत्र त्यांच्याजवळ नसेल तर मी त्यांना अजून पाठवतो. एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी बोला ते भाषा काही नवीन नाही आहे ना, हे तर पहिल्यापासूनच जुनंच आहे. त्याच्यामुळे चुकीचा काहीतरी इतिहास मांडायचा, कारण की इतिहासाचं काही यांचं घेणं देणंच नाही आहे. ज्या लोकांचं इंग्रजांशी संबंध होते तेच या देशात राहावे असं वागणारी काही लोक होती, त्यांच्याशी कोणाचा संबंध होते, मी काही यांचा इंग्रजांशी संबंध असं म्हणणार नाही, पण जे काही होतं, काही DNA अजूनही देशामध्ये वाचलेले आहे. संपलं पाहिजे आणि स्वातंत्र्य संपलं पाहिजे असं वाटत असतं, त्यामुळे ते त्या पद्धतीचं वागतात आहेत. आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला त्यांचं समर्थन करतात हे लोक. आपटे कोण आहे ज्यांनी ताई मूर्ती, त्याचा काय संबंध होता, काय नाही, काही नाही, फक्त तो त्या प्रतिमेसाठी खर्च केले आणि त्या मूर्तिकाराला फक्त काहीतरी 36 लाख रुपये काहीतरी दिले त्या मूर्तिकाराला. हे पैसे गेले कुठं? भ्रष्टाचार लोकांनी सांगावं. काल मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही कोणाचा टोल घेत नाही, कोणाचा टोल मागत नाही. अरे कमिशन खोरी डायरेक्ट आहे ना तुमची. आणि हा आपटे कोणाचा मित्र, त्याचं उत्तर का देत नाही? झालेल्या नंतर त्याला नाक दाखवत, नाक घासत निघतो. यांचं खरं तर नाक आपलं गेलेलं आहे. म्हणून ते आता आज आम्ही शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढलेला होता. त्या ज्यांनी अपमान केला त्यांना पनिशमेंट मिळालं पाहिजे ही भूमिका होती. आमच्या मोर्चाला प्रतिमोर्चा काढतात, याचा अर्थ काय? नाक तर टाकलं या लोकांनी, आता राहिलं काय तुमच्याजवळ? त्याच्यामुळे फेक न्यूज टाकण्यापेक्षा वस्तुस्थिती लोकांना मांडली पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. पण ते मानायलाच तयार नाही. मेरे मुर्गे की एक टांग अशी आहे, प्रॉपर मानते. आपने भी पूछा छत्रपति शिवाजी महाराज से भी और हम सबसे नेहरू जी की किताब के बाद मुझे पहली बात तो बड़ी हैरानी हुई कि देवेंद्र फडणवीस जी पढ़ते भी हैं, पढ़ना आता है उनको, ये सुनकर अच्छा लगा, लेकिन उन्होंने पूरा नहीं पढ़ा. 26 मार्च 1936 को नेहरू जी ने एक पत्र लिखा TR देवगिरीकर को इसी विषय में कि साहब मैंने जो किताब लिखी थी पहली एडिशन, वो जेल में लिखी जहां मेरे पास रेफरेंस मटेरियल नहीं था, लेकिन मेरी जो दूसरी एडिशन है, मैं चाहता हूं आप जैसे दोस्त जो सुधार करना चाहते हैं, जो अपने इनपुट देना चाहते हैं, वो दीजिए ताकि मेरी दूसरी एडिशन में मैं वो सुधार करूं. ये थे पंडित जवाहरलाल नेहरू. कोई धमका नहीं रहे थे. जब उन्होंने लिखा तो भी बड़े प्यार से लिखा कि साहब मेरे पास जेल में कोई सुविधाएं नहीं थी किताबों की, और इसलिए मैंने वहां बैठ के लिखा. 1936 की ये चिट्ठी यहीं के एक
इतिहासकार को लिखी, टी.आर. देवगिरीकर जी के नाम की, और उसके बाद एक और चिट्ठी लिखी, 2 चिट्ठियां उन्होंने लिखी श्री प्रकाश, ये 3 मई 1936 को लिखी। उसमें भी उन्होंने पूरा खुलासा किया कि साहब ये मुझे आप इनपुट दीजिए ताकि मैं अगली एडिशन में ये लिख सकूं। तो देवेंद्र फडणवीस जी को बार बार मैं इन सबको यही सलाह देता हूं, नेहरू जी का नाम भी लेने से पहले थोड़ा पढ़ना सीख लीजिए। और ये जो दिल्ली में बैठे हैं, अपने आप को बादशाह समझते हैं, एक बौना है। पंडित जवाहरलाल नेहरू इंटेलेक्चुअल जायंट जिसको कहते हैं, एक बौना, उनके पाँव की मिट्टी के बराबर नहीं, वो उनसे मुकाबला करने जा रहे। इसलिए उनकी बातों को आप हंस के टाल दिया कीजिए, और फडणवीस जी को जरूर पूछिएगा कि आपने कब पढ़ी थी ये किताब, और 5-6 सवाल उस किताब से मुतल्लिक पूछ लीजिएगा। एक का भी जवाब अगर वो आपको दे दें तो ये चुनौती है। फडणवीस माफी मागितली नाही. बदलापूर प्रकरण, बलात्कार प्रकरण, आणि आज मी गेल्या आठवड्यापासून आजपर्यंत जो मोर्चा सुरू केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा, याच्यामुळे भाजपा गोटामध्ये अशी चर्चा आहे की जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या पुढे करण्याच्या, याच्यावर असं वाटतं का त्यांच्या पायाखालची वाळू सरकली? राज्यात त्यांचं सरकार आहे आणि कुठलंही कारण नसताना निवडणुका पुढे ढकलणं म्हणजे भाजप आणि त्यांची सोबती घाबरलेली असं त्याचा अर्थ लागेल. त्याच्यामुळे पुन्हा एक घाबरट व्यवस्था चा खरा चेहरा लोकांच्या समोर येईल. तुम्ही बदलापूरचा इश्यू काढला, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जे मूळ आरोपी आहेत ते आपटे, अजून काय काय नाव, पाटकर, हे अशी लोक कुठे गेली? पाकिस्तानात आहे की कुठे आहे? महाराष्ट्रातलं पोलीस एवढं कमजोर झालं की अजून त्यांना पकडलं नाही. या नराधमाला तुम्ही मोकाट का सोडताय? आणि त्यांचा सरकारी वकील तर वकिली अशी करतो की जसं ते सायकलचा मार आहे म्हणून सांगतोय. लाज तर वाटलं पाहिजे. कुठल्या दिशेला चाललेलं आहे महाराष्ट्र? त्यामुळे मी त्या बदलापूरचा नाही, आज महाराजांची चर्चा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर आज आम्ही फार गंभीर आहोत. आम्ही सगळेजण महाराजांचा अवमान कोणीच सहन नाही, म्हणजे इतकं दुःखी कष्टी मनाने आम्ही आज कारण की महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या भावना आहेत, त्या भावना मांडण्याच्या दृष्टिकोनातून आज मी मगाशी उल्लेख केला की छत्रपती शाहू महाराज असतील, शरद पवार साहेब असतील, वय त्यांचं तरी ते पैदल चालायला लागलं. हे सांगायचं तात्पर्य की जनतेच्या भावना किती तीव्र असतील महाराष्ट्राच्या, आणि हे लोक गंमतखोरी करतात आहेत जे सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजूनही फडणवीसांनी माफी नाही मागितली, केवढा घमंड आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं काही संबंध नाही, पण जी काही आज महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे, नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये शिवप्रेमी जे आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत, या सरकारने समजलं पाहिजे. आणि नसेल समजतो तो त्यांचा भाग. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे की अनिल पडलीवर जे तुमचे प्रचार प्रमुख होते त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कार्यक्रम झाला. उद्धव ठाकरे म्हणाले की हे या सरकारला गेट आउट ऑफ इंडिया केलं पाहिजे. तर त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला 2 वर्षापूर्वीच गेट आउट केले त्यांनी. महाविकास आघाडीला 2 वर्षापूर्वी खोक्याने केला. बरोबर आहे, ते बरोबर म्हणाले. एकनाथ शिंदे एकदम परफेक्ट बोलतात. आजकाल तर काय त्यांचं तर ते प्रवचनकारकच झाले आहेत आता, आणि त्याच्यामुळे ते बरोबर म्हणाले. पण कोणी पळवलं? खोक्याने पळवलं. आणि खोके कुठून आणले? भाजपजवळ एवढा पैसा आला कुठं? एकनाथ शिंदेजवळ आला पैसा कुठं? 50 कोटी रुपये द्यायचे. त्यामुळे हे कमिशन खोरीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही तुम्ही कमिशन खाल्लेलं आहे. हेच खोक्याचं उदाहरण आहे. आता जनतेच्या दरबारात तुम्हाला परवाच्या लोकसभेमध्ये तुम्हाला गेट आउट केलं ना, ते का नाही बोलत आहे तुम्ही? लोकसभेची निवडणूक झाली ना, तर त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर तर कोणाला गेट आउट केलं? अहो, तेवढा तरी भान ठेवा मुख्यमंत्री महोदय. थोडेसे दिवस आहे, पुढच्या महिन्यामध्ये तुमचं काय करतील काय नाही भाजपवाले अजून तुम्हाला माहिती नाही. पुढचा महिना वाजून वाट बघा सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतो. म्हणतायत की शिवरायांचा पुतळा पडला पण अजून राज्यात दंगली कशा काय? कोण? चंद्रकांत खैरे म्हणा.
मुद्दा कोसळला आणि दंगेट आहे. हे बघा, त्यांचं व्यक्तिगत मत असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा संदेश दिला होता की सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सामंजस्याने राहावं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मुद्दाहून उल्लेख करतो आहे, त्यांचा अवमान त्यांच्या राहत्यांनी झालेला आहे. त्यांचा राज्याभिषेक केला जात नव्हता. गागाभट कशाने हाताच्या अंगठ्याने केला राज्याभिषेक, कशाने केला हे माहीत आहे. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अवमान सहिला राज्याच्या जनतेसाठी, आणि तोच संदेश आम्ही घेऊन जातो. आम्हाला दंगली करून घ्यायच्या नाही महाराष्ट्रात. आम्हाला सगळ्यांना गुण्यागोविंदाने नांदवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नेहमी एकात्मतेचा संदेश देणारा राहणार आहे. सर, ते महाराष्ट्राचे अनिल पडलीवर जे तुमचे प्रचार प्रमुख होते त्यांनी लाडकी बहीण योजना बंद व्हावी त्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या, असा फडणवीसांचा आरोप आहे. माझा प्रचार प्रमुख नव्हता, त्यांचा रेकॉर्ड, त्यांचं बॅलन्स बिघडलं असं दिसतं. त्यांच्याकडे हिशोब देण्याचं काम मी दिलेलं होतं. आता आम्हाला CA वगैरे राहतात नाही, हे लोक, हे अशी लोक ठेवावं लागतात की हिशोब द्यायला जायला ते, कारण की आता निवडणूक आयोगाचं सगळं ऐकावं लागतं ना. आमच्या मंत्र्याकडे PS होते, तर PS हे काही पार्टीचा माणूस नसतो, एखादा कोणीतरी ठेवतो PS. तसं आहे, काँग्रेस पक्षाचा एक साधा मेंबरसुद्धा ते नाही. त्याच्यामुळे ते आमच्या पक्षाचे मेंबर नसताना ते काँग्रेस पक्षाचे, ते आमच्याजवळ असे खूप लोक, त्यांच्याजवळही असे लोक आहेत. तर त्याच्यामुळे मी त्या दिवशीच सांगितलं, आम्ही लाडक्या बहिणी योजनेचा आमचा काँग्रेसचा कधी विरोध राहिला नाही आहे, पण याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही अजूनही सांगतो, रिपीट करतो. राहुल गांधीजींनी जे कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल अशा अनेक राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, तिथं महालक्ष्मी योजना जे सुरू आहे याच्यापेक्षा चांगली आहे. ती योजना आमचं सरकार आल्यानंतर चालू करू. या योजनेचा विरोध करायचं कारणच नाही. काँग्रेसकडून हे स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण तुम्हाला कसं आहे, यांच्याजवळ दुसरा मुद्दाच नाही. अहो, लाडक्या दाजी तरी बघा ना, त्यांचे जर आत्महत्या करतात आहे शेतकरी, तरुण पोरं करतात आहेत, नोकरी लागत नाही म्हणून. महागाई वाढलेली आहे, लाईटचं बिल भरायला करंट लागायला लागला आता बहिणींना. हे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यांना त्याच्यातच नाचा तुम्ही. गुड फील तिथंच ठेवा, चांगलं आहे. फील गुडच मध्ये राहा तुम्ही लोक. माझा प्रश्न महाराजांसाठी आहे की ज्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या वरती ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, तर शिवाजी महाराजांची वंशज काय प्रश्न आहे आपला? राजकारण जे सुरू आहे हे राजकारण नक्की सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट, या पुतळ्यावरून जे काही होतंय तर ते राजकारण आहे का? आणि जर ते होतंय याच्यात मला राजकारण काही दिसत नाही आहे. जे घडलं ते चुकीचंच घडलं, आणि जे कशासाठी घडलं हे आपल्याला लक्षात आहे की 8 महिन्यापूर्वी त्याचं जेव्हा अनावरण झालं पुतळ्याचं, घाईघाईने झालं आणि पुढे इलेक्शन होतं, त्या दृष्टिकोनातून त्यांना करून घेतलं त्यांनी, आणि त्याचा आपल्याला रिझल्ट आपल्या पुढे दिसलाच आहे. नाही, मी महाराजांनी जे सांगितलं बरोबर सांगितलं. मगाशी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी पण सांगितलं की हे जे BJP आणि एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने सांगतात की याच्यावर राजकारण चाललेलं आहे, ही घटना राजकारणाच्या पलीकडची आहे. ज्यांना राजकारणच करायचं आहे ते लोक असं हे लाईन बोलतात. हे राजकारणाच्या पलीकडची आहे. ही दैव केला, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावलेली आहे, आणि त्यांना ते राजकारण भ्रष्टाचार करायला ज्यांना राजकारण नाही समजलं का, त्याचं उत्तर का देत नाही लोक. पण या गोष्टीला राजकारणाकडे वळण ठेवून लहान मुलीवर अत्याचार होतो त्याला राजकारण सांगतात हे. म्हणून मी आपल्याला सांगतो, तिथं बदलापूरमध्ये काही मंत्री पण गेले होते चमका करायला, तर त्या लोकांनी काय प्रश्न केला होता की हे घटना आमच्याशी झाली आणि दुसऱ्याशी झाली तर काय होईल. आपल्याला तसं बोलता येत नाही. आखरी लोकांच्या जनभावना, लोकशाहीमध्ये जनभावना ह्या महत्त्वाच्या असतात, आणि जनभावनेला हे लोक राजकारण समजत असतील तर मग यांच्यासारखं गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड असलेल्या भावना यांच्या, त्याला काय आता बोथट झालेल्या आहेत त्यांच्या भावना.
त्यामुळे याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. त्यामुळे याला राजकारणात घेऊन जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जो अवमान आहे, महाराष्ट्राच्या 13 कोटीचा अवमान आहे, स्वाभिमानाला ठेच लागलेला आहे, म्हणून हे राजकारणाच्या पलीकडे आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा हे जेवढे लोकांनी पाप केले याच्यामध्ये त्यांना तातडीनं कारवाई करावी, ही आमची भूमिका आहे. आता कारवाई करायला काय अडचण आहे यांना. तो आपटे पण पळाला, जो मूर्तिकार होता तोही पाकिस्तानमध्येच गेला असेल. मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा होतात आहेत, कुठे गेला, का नाही पकडलं अजूनपर्यंत. ते बदलापूरचे काय लोक नाही पकडले अजूनपर्यंत. काय चाललंय इथं. त्याच्यामुळे राजकारण कोण करते हे लोकांना कळत आहे ना. आणि फक्त विरोधकांना ते राजकारण करायचं सांगतात. विरोधकांनी कुठलं राजकारण केलं नाही आहे. हे राजकारणाच्या पलीकडच्या जनभावना आहेत. मुलीवर होणारे अत्याचार, महाराजांचा अवमान, हे राजकारणाच्या पलीकडे आहे. आणि नाही समजत त्या लोकांना तर आता त्यांच्या तोंडाला कोण बंद करणार. ते काही बोलतात. जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे, रोज कार्यक्रम करतात, करोडो रुपये. आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगतो, जो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असतो त्यांचा, शासनाचे पैसे खर्च होतात, त्या कार्यक्रमामध्ये जिथं 1 कोटी रुपये लागतात तिथं 10 कोटी खर्च करतात हे लोक. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, काल नागपूरमध्ये मला सांगत होते की सगळ्या शासकीय बसेस त्यांनी ताब्यात घेतल्या महिला आणण्यासाठी. शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी बसेसच नाही, मुलांसाठी बसेस नाही. ते हे कोणासाठी करतात हे लोक. आणि कसं ते प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून महिला गोळा करतात ते पण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या बद्दल फक्त स्वार्थ असेल त्या लोकांना, त्यांना राजकारण फक्त राजकारण शब्द माहिती आहे. आणि म्हणून या घटनेला राजकारणात न नेता, हे राजकारणातल्या पलीकडची घटना आहे. महाराष्ट्रातल्या मुली या शाळेतही अजूनही सुखरूप नाही. एक घटना नाही आहे बदलापूरची, रोज घटना आहेत. आज पण 2 वर्षाच्या चिमुकलीला अपहरण करून घेऊन गेले. आज मी पाहिलं सकाळी पेपरमध्ये. काय चाललं काय या महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे ही भयावह आहे. या परिस्थितीला राजकारणाकडे तुम्ही पण माध्यमांनी सुद्धा या राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. ही राजकारणाच्या पलीकडच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. आमची भूमिका, याला आमचं कुठलंही राजकारण करायचा उद्देश नाही, पण ह्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या ह्या भावना आहेत, आम्ही त्या मांडू. आणि त्याला राजकारण बोलायचं असेल तर तो त्यांचं काम. मुख्यमंत्री अगर लगातार ये कह रहे हैं कि आप अगर गेटवे ऑफ इंडिया पे जाके आंदोलन करते हैं तो महाराष्ट्र की जनता ने आपको 2 साल पहले गेटवे ऑफ वहां से निकाल दिया है. बता दिया ना मैं. तो क्या वो वजह रही है, उनका जो नैरेटिव है कि आपको तो पहले निकाल दिया, क्या लायक नहीं समझे? देखो, एकनाथ शिंदे जी हवा में है, हवा में बात कर रहे हो, उनका इशू है. पर सरकार खोके से आई थी. सरकार कमीशन खोरी के पैसे से आई थी. तो उसको जो 2 साल के पहले भगाया था, तो खोके की सरकार आई. तो खोके की सरकार के बाद महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव भी हो गए. तो लोकसभा के चुनाव में किसको भगाया गया. इनको तो तड़ीपार किए ही ना. अब गलती हो गई लोगों ने इनकी, थोड़े से सांसद चुना के दिया. तो अब लोगों को समझ में आ गया कि ये लोग तो धोखेबाज है, ये तो महाराष्ट्र के दैवत का भी अवमान करने वाले लोग हैं. अब तो आने दो ना. चुनाव क्यों भगा, चुनाव से क्यों भागे आप लोग. ये 1 नेशन 1 इलेक्शन बोलने वाले नरेंद्र मोदी जी लाल किले से इस बार दहाड़ रहे थे वो अपने स्टाइल में. तो देश के 4 राज्यों के चुनाव क्यों नहीं लिए साथ में. 2 राज्यों के क्यों लिए, 4 राज्यों के क्यों नहीं लिए. 1 नेशन 1 इलेक्शन की बात करने वाले. तो इसलिए जनता अब चुनाव के इंतज़ार कर रही है. चुनाव लगने दो, और चुनाव जल्दी लगना चाहिए, नहीं तो ये तो तिजोरी में बचे उचा वो भी पैसा जनता का पूरा उड़ा देंगे. ऐसी परिस्थिति है. दूसरा सवाल ये कि जिस तरीके से लगातार देवेंद्र फडणवीस डिस्कवरी ऑफ इंडिया का तो उल्लेख करते हैं, साथ ही में अगर हाल की घटना में कहें तो कर्नाटक का भी उल्लेख करते हैं. वहाँ भी अपने छत्रपति शिवाजी महाराज के पुतले का अवमान किया, वहाँ पर बुलडोजर आके गिरा दिया. अभी इनके जो राज्यपाल थे यहाँ पर, भगत सिंह कोश्यारी, उन्हें छत्रपति शिवाजी महाराज के बारे में क्या बोला, वो भूल गए. वो भूल गए. फुले सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले को क्या बोले, वो भूल गए. अरे वहाँ
शिवाजी महाराज की प्रतिमा गिराई नहीं गई है। जैसे अपने यहाँ पे जब रोड डेवलपमेंट होता है तो जब ये पुतले होते हैं तो उसको साइड में उसको अलग से बिठाए जाते हैं। तो महाराष्ट्र में तो कई पुतले इन लोगों ने इस तरह के किए हैं, तो क्या इन्हें अवमान किया है? अरे झूठ बोलने का भी कुछ लिमिट होती है, लेकिन तुमने जो शब्द के बाण डाले हैं, तुम्हारे गवर्नर ने, वो क्या नाम था उसका, कोश्यारी ने क्या क्या बोला उसने। तुम्हारा एक सांसद वो क्या मोहन नाम का, वो छत्रपति शिवाजी महाराज की तुलना मोदी के साथ करता है। मोदी और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना हो सकती है? जो इस तरह से अवमान करने वाले लोग, तो फडणवीस को कहिए कि वो भी संयम रखें। पता है गलती हो गई, उनको भी पता है हमारी अब गलती हो गई, लोग हमारे पे गुस्सा है, लेकिन फेक नैरेटिव ना डाले ना। हमारा सलाह है उनको भी, लोगों के जख्मों पे नमक मत डालें। लोग बहुत गुस्से में, अगर इस तरह का नमक जख्मों पे डालेंगे तो उसके परिणाम उनको भुगतने पड़ेंगे। हम नहीं चाहते कि महाराष्ट्र में ऐसा कोई दंगा फसाद हो और कुछ नहीं तो लोग कितना भी इनको Z+ लगाए, कुछ भी लगाए, लोग नहीं संभालेंगे। इसलिए जो है उसी बारे में चर्चा करे, इधर की उधर की बात न लाए, यही हमारा उनको सलाह है। वाड़वन डैम की वाड़वन पोर्ट में जब इनॉग्रेशन के बाद प्रधानमंत्री हैं तो दो बातें की। एक तो उन्होंने महाराष्ट्र की जनता की और महाराष्ट्र की तो माफी मांगी, साथ में उन्होंने ये कहा कि जो वीर सावरकर का अपमान करते हैं वो कभी माफी नहीं मांगते। हम देखिए, हम तो माफी मांगते हैं। देखो, वाड़वन बंदारा मत बोलिए उसको, अडानी पोर्ट बोलिए उसको, वो गलत नाम बताते आप। मोदी जी का इंटरेस्ट उसमें क्या है वो आपको आने वाले दिनों में मिलेगा। वो वाड़वन बंदर नहीं, अडानी पोर्ट है वो। उनके लिए वहाँ के स्थानिक लोगों को बर्बाद करने की व्यवस्था वो बनाई। वो जो लोग जमा किए थे वो महाराष्ट्र के लोग नहीं थे, वो पालघर डिस्ट्रिक्ट के लोग नहीं थे, वो गुजरात से लोग लाए गए थे। और गुजरात में उस समय में बाढ़ चल रही थी, वहाँ लोग मर रहे थे, लेकिन इनने अपने स्वार्थ के लिए वो उधर मरने वाले मरे और इधर गुजरात से लोग लाके जमा कर वो लोग फोकस दिखा रहे थे। वहाँ के लोगों का जोरदार से विरोध था वहाँ पर, और लोगों ने कहा कि ये इसको रोका जाए। हमारे स्थानिक लोगों का विरोध है, हमारे पर्यावरण को खतरा है, मछुआरों का पूरा भविष्य यहाँ खत्म होने वाला है, आदिवासी का भविष्य खत्म होने वाला है, ये मांग वहाँ के लोगों की थी। और लोगों का वहाँ प्रेशर था कि मोदी जी माफ़ी मांगो, ऐसी ये थी, इसलिए उन्हें गुस्से में माफ़ी मांगी। अब रही सावरकर की तुलना और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना, कैसे कर सकते आप लोग? कितना गुस्से में था, जैसे साहब ने कहा, इतने गुस्से में कहा उन्होंने। आज भी मैं देखता हूँ उसके बड़े वीडियो उनके वायरल हुए हैं। स्टाइल ऐसा था कि मैं माफ़ी मांगना ये मेरे स्वभाव का नहीं है, लेकिन अब चुनाव है इसलिए मैं मांग रहा हूँ, चुनाव के बाद तो मैं देख लूँगा तुमको, ऐसा था वो। बाद में देख लो। और हाँ। और हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।